हॅलो नमस्कार. तर मी विद्या आणि माझ्या विद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग कशा सगळे असाल आणि सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओला आता सुरुवात करते तर नक्की बघा ब्लॉग. आणि म्हटलं आता मी संध्याकाळ जेवणासाठी मी अंड्याची रेसिपी करत आहे, तर तुमच्यापर्यंत शेअर करावी मी अंड्याची भाजी कशा पद्धतीने करते ते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तो दिवसभर झोपत नाही ना, त्याच्यामुळे त्याला तर एवढे आता ह्या टायमाला लवकर झोप येते संध्याकाळी. जेवायला तो जास्त काही बघत नाही, पण त्याला तर अंडे बघितला का कधी खायला देतात असं अंड्याचा पोळा काढून देतात. त्याला आता मीठ काढून ठेवले. नंतर मध्ये रेसिपीला सुरुवात करते. असं साध्या पद्धतीने मीठ काढून त्याला आवडतो म्हणून तो उकडलेला खाला का पहिल्यापासून तो खातच नाही. खाल्ला तर त्याला टिकते. मग त्याला आमच्यासाठी आम्ही अंडे उकडून घेतले आणि आमच्यासाठी मी ती अंड्याची कशी करते ना ते तुम्हाला आज शेअर म्हटलं करावी, त्यासाठी मी व्हिडिओ करते. म्हटलं ब्लॉग करता करता रेसिपी पण तुमच्यासाठी शेअर करावी. मी तू आता झोपली तोपर्यंत भात झाला आणि आता म्हणजे अंडा रस्सा करायचा आहे ना, त्याच्यासाठी मग भात करून घेतला. आता भाजीच करायची झाली. म्हटलं आता शॉप करतात आता रेसिपी पण तुम्हाला दाखवते कशी करते ती. त्यात आता आपल्या अंशला ऑमलेट काढून देते, नंतर रेसिपीला सुरुवात करते. तसंच तर माझ्या ना असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आता खूप सारे आता सुरुवात केली ब्लॉगला, तर मग असंच खूप सारे असे ब्लॉग येत राहतील आमच्या फॅमिलीचे वगैरे. गावाला वगैरे गेल्यावर पण ब्लॉग तुम्हाला दाखवेलच. बाबू अंश घेऊन जा धर. त्याला भूक लागली, झोप पण आले आणि भूक पण लागली. मग त्याला पहिले देते ऑमलेट काढून. तर जेवढे याची गॅरंटी नाही आज, कारण संध्याकाळी चायनीजची भेळ आणली होती आणि चायनीज भेळ पण त्याला आवडते. ते खाल्ली. बाहेर सायकल घेतली त्याला, तर सायकल आता बाहेर पप्पा त्याची फिरून आले ते दोघं पण. आणि आता ना दिवाबत्ती वगैरे संध्याकाळी करून घेतली झाली. आणि ते आता रेसिपी सुरुवात करायला तर कधी झोपले होते. आता परत करते. तर तुम्हाला दाखवतेच कसं करत होते. पटकन करून घेते, कारण त्याला ते दुखले ना तर ते झोपणार नाही. आता सारखे ओरडत बसेल, भाजी पण नाही व्यवस्थित करून देणार. असंच रोजचं असते की संध्याकाळी साठी स्वयंपाकाच्या टायमाला व्यवस्थित झोपत नाही. भाजी पण व्यवस्थित वगैरे व्यवस्थित करून देतच नाही. रोज तिचं असतं तसंच. रात्री व्यवस्थित झोपते, दिवसा लवकर म्हणजे आंघोळ करून झोपली का तर मग ती 4 नंतर उठते. सारखी उठणार हे चालू असतं, कारण की लहान आहे ना होते. आता 3 महिन्याची नाही बघा. आता तुम्हाला दाखवते ते कढईमध्ये ना, कढईमध्ये तेल घेतल्यात. त्याआधी तुम्हाला सांगते तर मी अंडी उकडून घेतलीत बघा. आम्ही किती म्हणजे ताईचा नवरा पण व्हायला आहे ना, त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी घेतलेत. पण त्यात अंड्याशी बघा त्याची ट्रिपल काढून घेतलेत. झाले का तेल थोडं नॉर्मल म्हणजे एकच डवले घेतले, कारण की तुम्ही बघाच रेसिपी कशी करते ती. तर एकच डवले घेतले. त्यात थोडी ना ते गरम झाला का त्यात थोडं टाकून घ्यायची. गरम झाला का मग त्यात अंडी टाकायची. चेक करून आपण बाबू दीदू को पाय देऊ नका. तर
तर ना असं एक एक करून म्हणजे असं तेलामध्ये हळद टाकली जाते. तर सगळे असे अंडे जर फ्राय करून घेतले ना तर खूप म्हणजे अंड्याची रेसिपी मस्त लागते. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा कशी लागते ती. आम्ही नेहमी अशा पद्धतीने अंड्याची भाजी करतो. तेव्हा तुम्ही आज करते तर तुम्हाला पण शेअर करते. पण थोडा गॅस फास्ट ठेवायचा कारण की आपल्याला तेवढा वेळ नसतो तेवढं. आता मला तरी वेळ नाही जास्त मी दुपार उठले साठी असे करून असं म्हणजे असं एक एक किंवा दोन दोन टाकलं तरी पण करतो. म्हणजे अशा पद्धतीने असे फ्राय करून घेतले ना का मस्त अंड्याची भाजी लागते. तर मग आता एक एक करून मी इथं काढून घेते. पटापट तेल आता गरम झालं ना व्यवस्थित तर मग लवकर होतं ते. ते तेल जास्त गरम झालं तर पटापट सगळे टाकून घेतले तरी पण होतात ते. तर अशा पद्धतीने म्हणजे माझ्या सगळे टाकले ना तरी पण ते पटापट होते. तसं तरी मी सर्व टाकते कारण की ते तेल व्यवस्थित गरम झालं ना का लवकर फ्राय होतात तेलामध्ये. बघा अशा पद्धतीने. आता खाल्लं ना अंडा काय पाहिजे अजून? सरका जेवायला बघत नाही नंतर त्याला अंडा पाहिजे. एकच होता तेवढं दिला आता जास्त नाही खायचं तू. भातू खाता. आता अंडू खाल्ला तरी पण त्याला अजून पाहिजे. आता फ्राय केलेला आहे आज. भाजी बनवायची आहे. दुसरंच खायला बघतो तो सारखा त्याला भात नको खायला. तर ते बघा अंडे फ्राय झाले. आता काढून घेतो. झालं तर इथे अंडी फ्राय करून घेते. गॅस लहान करते आणि त्याच कढईमध्ये मी आता तेल ओतून घेते परत आता भाजीसाठी. हे बघा तुम्हाला आता जेवढं तुम्हाला तेलकट कमी तेलकट लागतं तेवढं तेल टाकून घ्यायचा. तर मी ते बघा एवढं तेल टाकून घेतलं 2 डबे. ते थोडं गरम होऊ दे तोपर्यंत दाखव तुम्हाला. तर मी ना त्यासाठी आज मी वाटणाचं म्हणजे रस्सा करायचे नाही मला वाटणे केलेले आम्ही. ते बघा तर ते वाटण करून घेतलं आहे. तेव्हा ते मी ना अद्रक मिरची कोथिंबीर टाकलेली आणि खोबरं लसूण कांदा भाजलेला सगळं भाजून आणि ते वाटण करून घेतलं आहे. आणि टोमॅटो लहानाचं कटिंग करून घेतलं. तर आता बघाच कशा पद्धतीने करते. तर तिथे अंडी तर फ्राय करून बघा ठेवले आहेत. आता तेल पण गरम झालं आहे. तर आहे ना आता इथं वाटण घालून घेते त्याच्यात. पहिल्यांदा तेल गरम झालं का वाटण घालून घ्यायचं. जे आपण केली जाते. अंश बाजूला हो अंगा उडेल. तो ना सारखं किचनमध्ये येतो काय करायला घेतला का. बाजूला हो ना. ओरडल्याशिवाय तसं तर कळणारच नाही. अरे मग ते कसं खातो तेलकट आहे ते. तर आता फ्राय केलेला पाहिजे. खात नाही ना तू उकडलेला अंडा. मग पण ते दुराडेल तिकडे पटापट करू दे. तर हे बघा आता वाटण टाकून घेतलं पूर्ण असं मस्त परतून घ्यायचं. वाटण थोडा ना असं शिजवून घ्यायचं तेलामध्ये. कारण कांदा वगैरे टाकलेला असतो ना. तर मी आता कांदा वाटणामध्ये टाकला ना तर मी भाजीमध्ये कांदा टाकतच नाही असे. तर कांदे मस्त भाजून घेतले होते. गॅस मी फुल ठेवलं थोडा कारण की तिकडे उठले की थोडा वेळ झाला जास्त काही बोलून देणार पण नाही. आता तुम्हाला असं दाखवते मी. तसं पकडलं ना मोबाईल ते काढून ठेवलं स्टँड. तर जरा त्याचं लावून दाखवते तुम्हाला. किचन छोटा असल्यामुळे ना असं सगळं पसारा असतो किचनमध्ये. थोडं लहानच आहे ना किचन त्याच्यामुळे सगळं राहतं. तर आता नाही ते वाटण मी तुम्हाला दाखवले वाटण ते बघा त्याचं मस्त ते गरम झालं. आणि याच्यामध्ये आता ना हा छोटा कटिंग केलेला बघा टॅमॅटो तर त्यात घालून घेते. थोडं ना असं दाखवते. हां बघा हा टॅमॅटो ना त्यात घालते बघा. टॅमॅटो कशा टाकायचे. टॅमॅटो टाकलं खूप मस्त आंबट. टॅमॅटोमुळे ना भाजीला चव मस्त येते. आम्हाला तर सगळ्यांना तो आवडतो टॅमॅटो त्याच्यामध्ये भाजीमध्ये. आम्ही दोघंच आहे. तुम्ही जर खात असाल का एवढी पातंडी कशा कोणासाठी म्हणजे असतील. आम्ही काही एवढं खात नाही. पण ते ताई माझे मिस्टर आणि ताईचे मिस्टर जे आहे आलेत ना ते पण मी त्यांच्या बाजूलाच रूम आहे माझ्या मोठ्या बहिणीची. ते गेले गावाला तर त्यांचं पण स्वयंपाक करायला लागतो. तर ते आहेत तर मग त्यांच्यासाठी असे आम्ही 3 जण आहेत. त्याच्यातून येत आहेत. बाबू तर त्याला दिला तर आमलेट काढून तो आता राहतोच खाणार.
त्याला उकडलेलं लागत ना, त्याला दिला मिक्स करून. त्यांनी खाल्ला पण. त्याला दिवसभर झोपला नाही झाला होता, म्हणजे असं 7च्या पिरियडमध्ये झोप येते त्याला, आता लवकर झोपलं. तर ते टॅमॅटो छानपैकी असं शिजलं. तसं त्या वाटणामध्ये ना असं शिजवून घ्यायचा पहिले. थोडं जवळ घेते, तुम्हाला दाखवते, थोडं आपली रेसिपी दाखवते. टॅमॅटो बऱ्यापैकी ना टॅमॅटो भाजला आहे, शिजत आला आहे त्याच्यामध्ये. तर ना ते जवळ घेतलं पण नाही एवढं काय दिवसाचं ना, मला अजून सेटअप करायला ते म्हणून कधी तिकडे उठली ना, त्याच्यामुळं ते काय व्यवस्थित मी आधी सेट केलेला स्टँड, पण तो काही व्यवस्थित झाला नाही. तर दुसरी समजून घ्या. तसं आता मला दाखवते रेसिपी. तर आता मी टमॅटो घालून घेतला आहे वाटणामध्ये. तर आता मस्त बऱ्यापैकी आता शिजला आहे. तर गॅस लहान करून घेते आणि आता मसाला मी तुम्हाला दाखवते कोणत्या. त्यात मी जेवढं टमॅटो टाकलं त्यानंतर मग आहे ना, आता मी ते तिखट मसाला तुम्हाला दाखवते बघा. तिखट मसाला टाकून घेते. तिखट मसाला तुम्हाला वाटेल तर कमी तिखट, जास्त तुम्हाला लागते तेवढं तिखट टाकून घ्यायचा. नंतर मी थोडा ना असं पोटे मसाल्याकडे आमच्याकडे भेटतो पनवेलमध्ये, तो टाकून घेतला. त्यानंतर हळद टाकते. हळद टाकायची. नंतर आहे ना इथं मी बघा अंड्याचा मसाला आहे ना, अंडा करी मसाला, तो बी टाकते. आता तो टाकून घेतला. त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. झालं की नंतर आहे ना सगळं पण असं छानपैकी असं परतून घ्यायचं. आणि ना मसाला आपला जो म्हणजे खाली असं करपला नाही पाहिजे ना, त्यासाठी मी थोडा ना असं त्यामध्ये जे आपलं कॉटन केलेलं भांडं असतं ना, त्यात थोडंसं मी आता पाणी घालून घेतलं आहे बघा. असं करून थोडंसं असं करायचं आणि रस्सा करायचा ना त्यासाठी. नाही तर सुके करायचे असले ना, तुम्हाला मी नंतर सुकी रेसिपी जर कशी अंड्याची करायची ना, ती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखविलंच. पण आता मी सध्या ना आम्हाला ते रस्सा करायचा आहे, त्याच्यासाठी मी पाणी जास्त घालून घेते. हे बघा आपल्याला अंदाज म्हणजे किती रस्सा ठेवायचा आहे ना, ते बघा जास्त इकडून थोडा ना एकदम तिकडे लागले रडायला. तर ना त्याला थोडं जे आता आपलं मटरला तर शिजून त्यात पाणी घातले ना, ते थोडंसं रस्सा म्हणजे असं त्याला उकळ आला ना की नंतर अंडी टाकायची. जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत अंडी टाकायचं नाही. म्हणजे आपण कसं अंडा फ्राय करून घेतलं ना तेलामध्ये, मग ते असं कडक म्हणजे कडकपणा त्यात राहत नाही, नरम होऊन जाते. मग त्याच्यासाठी ना पहिले जे पाणी ओतून चांगलं असं उकळी येऊन द्यायची पहिले. तर ना मग अशा पद्धतीने भाजी करा अंड्याची, खूप भारी लागते. तर मी बघा अजून ते उकडत ठेवले तोपर्यंत बघा अंडी तशी ठेवलेत. तर तोपर्यंत तिथलं सगळं किचन चालून घेते, कारण की तिकडं लागले ओरडायला. डबा वगैरे लावून ठेवते. तर ना आता उकळ आलेलं आहे भाजीला. तर मी बघा अंडे आता टाकून घेते. उकळ आल्यावर टाकायचं. आता उकळ आल्यावर भाजीला छानपैकी तर आता मी त्यातून टाकून देते. आणि तेवढं झालं ना की आपलं कसं रस्सा करायचं आहे ना, अंड्याचा रस्सा करायचा. तर मग आता मी टाकले त्यात. तर आहे ना आपलं असं झाकण द्यायचं, तसंच भाजी शिजत ठेवायची. तर अशा प्रकारे मी करते अंड्याची भाजी. तर तुम्ही पण तशा प्रकारे करा, चांगली वाटली तर. आता आजचा हा ब्लॉग मला दाखवते अजून दिदू काय करते ते. तर हात धुवून चांगले घेते. तिखट हातात ना साबण वाटलेलं होतं आणि तिखट मी काय पण असं तिखट केलं ना, तर पहिले हात स्वच्छ संडासने धुवून घेते, जेणेकरून दिदूला तिखट नाही लागला पाहिजे.
लहान बाळ असलं खूप सांभाळायला लागतं, सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि ते दोघं मलाच नाही ना, संध्याकाळचं खूप स्वयंपाक करायला त्रास होतो. थोडं काय करायला घेतलं का ती सारखी ओरडते, काय करून देत नाही. म्हटलं आता तरी पण माझं खूप बसलं शेअर करावी लग करता करता. पाणी पिते. तर आहे ना, आता भाजीला मस्त उकळायला दाखवते तुम्हाला. बघा नक्की बघा रस्सा करायचा कसा मस्त झाले. आता बघा आपले उकडून कशी तर अशा पद्धतीने तुम्ही पण करा, खूप भारी लागते. आता इथे होते भाजी, त्याच्यावर झाकण द्यायचंच नाही, तशीच भाजी शिजवायची. बघा कशी खेळते. अंशला झोप बघा कशी आली. पप्पाच्या जोडीला बसलाय दिदू, कशी मस्ती करते बघा. आता त्याच्या जोडीलाच माणसं लागतात, समोर आल्यावर बसेल शांत. बघ आता बघ, आणि मस्ती करून दाखवते ना, मस्ती कशी करायची कर दिदू. आता ओरडता नाही येत. हां मम्मा दिसली का? हो. कर बरं, मस्ती कर. सू केली. मोबाईलकडे एकटक लावून बघते, बघ कशी. पाहिजे तुला बघायचंय? मोबाईलच पाहिजे का दिदू? काय आहे ग हे? फोटो घालीत बघा कशी. बघ जीप काढते. तुला तेवढाच येत आहे, झोप आली का? उठ अंशीकडे ये. ओय ये ना इकडं दिदू. काय बोलायला फक्त पाहिजे, बाता करायला. अंशीकडे ये ना लवकर. येतो का नाही? झोप आले. भातू कामात चाल, भातू भरत आहे. कसा रडत बसते पप्पाची. चला तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच करते. तरी ना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. काय पाहिजे अजून? सबस्क्राईब करा. आणि जे जुने कोणी असते त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचा पण सपोर्ट असं मला राहू दे, सपोर्ट करा. चला तर भेटू मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप दोघं पण त्रास द्यायला लागलेत, काय करून देत नाही. ब्लॉग खूप मोठा करायचा होता पण काय करून देत नाही. तर असेच ब्लॉग तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.